तीच गोष्ट मला वाटतं दाखवली नाहीये. जिथे ते सगळं भांडण नॉर्मल झालं, रुचिता मला एक मुलं होती, ही पण नाही, ही बाई अशी बोलते तशी बोलते. दीपाली ताई पण माझ्याकडे आली आणि मी सेंटरला होतो तर. आणि त्यावेळी मग रुचिता मला बोलली की कारण हे बघ, हे असं असं बोलली, हिला काय लाज आहे का, माझ्या ह्याच्यावर गेली, माझ्या त्याच्यावर गेली. म्हणून ऐक, जे तू थुकलीस ना ते चुकीचं होतं, त्यावेळी तू सॉरी आहेस का नाही. ती बोलली मी नाही सॉरी. तर ती मी परत विचारलं, मी दीपाली ताईकडे जातो, दीपाली ताईला पण ओरडतो, पण तू पहिलं सॉरी बोल, आणि जोपर्यंत तू सॉरी नाही बोलतो तोपर्यंत पुढचा विषय नाही होऊ शकत. नाही मी सॉरी नाही, मी सॉरी नाही, मला समजलं, एंड ऑफ डिस्कशन. मी ह्याच्या पुढे अजून काय वाढवलं म्हणजे मला कळत आहे ना की मुद्दे वाढवायला खूप वाढवू शकतो, बट बाहेरजवळ वाजवणार नाहीच करू शकत ना. म्हणजे मी तिला किती बोललो, तुझं चुकलंय, तुझं चुकलं, ती बोलते नाही माझं चुकलं नाही. जर तिला क्लॅरिटीच्या गोष्टींची तर मी नाही बोलू शकत ना काही चुकीचं, म्हणून मी विषय थांबवायचो. पण लोकांना, प्रेक्षकांना, बिग बॉसला हेच पाहिजे होतं की तो विषय चिंगमसारखा खेचला पाहिजे. पण तसा मी माणूस नाही आणि मी तसं कधीच नाही करू शकत रिअल जीवनात. तर म्हणजे जे आहे ते मी आत होतो, सो तोच प्रॉब्लेम झाला माहिती.